गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील डब्बा परिसरात अवैध माती आणि मुरुम उत्खननाचा मोठा खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थ आणि स्थानिक सरपंचांनी केला आहे। विशेष म्हणजे या प्रकरणात महसूल आणि वन विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत। गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील डब्बा परिसरात कथित अवैध माती आणि मुरुम उत्खननाचा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे। स्थानिक ग्रामस्थ आणि सरपंचांनी आरोप केला आहे की जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात माती व मुरुम उत्खनन करून त्याची खुलेआम विक्री केली जात आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या प्रकारामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होत असून पर्यावरणालाही मोठा फटका बसत आहे। डोंगर, शेतशिवार आणि नैसर्गिक संसाधनांची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। याहून गंभीर बाब म्हणजे संबंधित विभागांना या प्रकाराची माहिती असूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे। काही नागरिकांनी असा आरोपही केला आहे की धाड टाकण्याची तयारी होताच संबंधितांना आधीच माहिती मिळते, त्यामुळे कारवाईच्या नावाखाली केवळ औपचारिकता केली जाते आणि अवैध उत्खनन सुरूच राहते, असा आरोप स्थानिकांनी केला आहे। या सर्व प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। दरम्यान या आरोपांवर महसूल विभाग किंवा वन विभागाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही। कुठलीही परमिशन न घेता कुठल्याही गावात कुठल्याही नियोजनामधून कुठलंही काम मंजूर न असता मेघनाथ उंदीरवाडीजी यांनी तो खोदकाम केलेला आहे आणि संबंधित माझी हेच एक राहील की संबंधित विभागाने त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा मी त्यांना सोडणार नाही। आणि जे काही आहे जसं आता महसूल विभाग आहे, याच्या अगोदर मेघनाथ उंदीरवाडीने माझ्याकडे त्यांचा एक ओसी म्हणून आहे जे मी तहसील कार्यालयाला दिला होता, ते तिसऱ्या महिन्याच्या 2ऱ्या तारखेला दिलं होतं। त्यांनी असंच उत्खनन केला होता बिना परवान्याचा आणि खूप मोठ्या म्हणजे भव्य प्रमाणात त्यांनी वीटभट्टा लावला होता। त्याच्यातही संबंधित विभागाने कुठली कारवाई केलेली नाही, त्याचा आडा घातला नाही, म्हणून आज तो परत खोदकाम करतो आणि ते तिथलं खोदकाम निघालेला जो पण आहे तो विकतो। म्हणजेच हा कुठेतरी संबंधित विभागाचा त्याच्यावर आशीर्वाद आहे। इथे स्पष्ट असं होते, 100% मी स्पष्ट इथे उल्लेख करेल। आणि असंच जर चालला तर मी त्याला सोडणार नाही। आणि दुसरी गोष्ट, याच्या अगोदर मी त्यांनी बिना परवान्याने रेती असो की कुठला उत्खनन असो, इवन म्हणजे जो नाला आहे तलाव वगैरे तिथे मोटर लावणे त्याच्याकडे पण दुर्लक्ष केलं। माझ्याकडे आजही GPS फोटो सगळे ठेवलेले आहे, परंतु संबंधित विभागाने कुठलीच कारवाई नाही केली। म्हणजे जर एखाद्या गावचा सरपंच जर सांगत आहे संबंधित विभागाला आणि ते जर कारवाई करत नसेल तर सरपंच म्हणजे ते जेव्हा म्हणतात की नाही की सरपंच काम करत नाही, सरपंचाचं लक्ष द्यायला पाहिजे। मग जेव्हा जर सरपंच सांगते तर त्यांनी काम करायला पाहिजे, त्यांनी कारवाई करायला पाहिजे। म्हणजे मिली भगत आहे असं तुम्हाला म्हणायचं? 100% मिली भगत आहे आणि त्याच्यावर त्यांचा पूर्णपणे आशीर्वाद आहे आणि म्हणून हे सगळे काम सुरू आहे आणि ते रात्री दिवसा काम सुरू राहते आणि हे लोक कुठलीच कारवाई नाही करत। डब्बा परिसरातील कथित अवैध उत्खनन प्रकरणामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत। मात्र या सर्व आरोपींची सत्यता अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे। आता वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची दखल घेऊन काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।